आपण आता ब्लॉगचे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहू. अनुदिनी म्हणजेच ब्लॉगचा जो वापर आहे तो आता वाढलेला आहे. ब्लॉग लिहिणाऱ्या व्यक्तीची आवड आणि विषय यानुसार ब्लॉगचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला आहे वैयक्तिक ब्लॉग. दुसरा प्रकार आहे सहयोगी ब्लॉग. तिसरा प्रकार आहे मायक्रो ब्लॉगिंग म्हणजेच सूक्ष्म मजकूर. मायक्रो म्हणजे सूक्ष्म. त्यानंतर चौथा प्रकार आहे कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉगिंग. पाचवा प्रकार आहे एकत्रित ब्लॉग आणि सहावा प्रकार आहे विषयानुसार ब्लॉग. आता या प्रत्येक ब्लॉगच्या प्रकाराची आपण आता माहिती पाहू. त्यातला आपला पहिला ब्लॉग होता वैयक्तिक ब्लॉग. या ब्लॉगचं जे स्वरूप आहे ते स्वरूप नावाप्रमाणेच असते. वैयक्तिक म्हणजे फक्त स्वतःच. एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर म्हणजे माझ्या खाजगी ब्लॉगवर, जो ब्लॉग फक्त माझाच आहे, एखादी व्यक्ती स्वतःच्या ब्लॉगवर आवडीनुसार लेखन करत असते तेव्हा त्या ब्लॉगला वैयक्तिक ब्लॉग असे संबोधले जाते. आता हा ब्लॉग कसा असावा, त्यामध्ये कोणती चित्र असावी, त्यामध्ये श्राव्य दृकश्राव्य फितींची जोडणी कशी असावी, हे सर्वस्वी ब्लॉग लेखकावर अवलंबून असते. म्हणजे त्या व्यक्तीला जसं वाटेल, म्हणजे जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने त्याचे स्वतःचेच निर्णय, त्या निर्णयावरून त्याने तो ब्लॉग लिहायचा असतो. या प्रकारच्या ब्लॉगवर सातत्याने वा गरजेनुसार लेख प्रसिद्ध केले जाऊ शकतात. दुसरा प्रकार आहे सहयोगी किंवा गट ब्लॉग. या सहयोगी किंवा गट ब्लॉगच्या या प्रकारामध्ये एकापेक्षा अनेक ब्लॉगर वेब ब्लॉगमध्ये लेखन करतात आणि सहयोगी ब्लॉगमध्ये अनेक विषयांचं जे एकत्रीकरण आहे ते एकत्रीकरण आपल्याला वाचायला मिळते. त्यानंतर आहे मायक्रो ब्लॉगिंग. डिजिटल सामुग्रीचे लहान तुकडे पोस्ट करण्यासाठी मायक्रो ब्लॉगिंगचा उपयोग होतो. काही संदर्भात लहान पोस्ट फार महत्त्वाच्या असतात. त्या लिहिणे व वाचणे या दृष्टीने या प्रकाराचा उपयोग होतो. वेळ आणि परिश्रम यांची बचत यामध्ये होते. उदाहरणार्थ दिलेला आहे मीटिंगची वेळ, बदललेल्या नियोजनाची सूचना किंवा निवडणूक प्रचार. चौथा प्रकार आहे कॉर्पोरेट आणि संस्थात्मक ब्लॉग. खाजगी किंवा सरकारी संस्थांमध्ये या प्रकारच्या ब्लॉगचा वापर केला जातो. संस्थेतील कर्मचाऱ्यांना संस्थेची माहिती, नवीन योजना, काही बदल यांची माहिती देण्यासाठी या ब्लॉगचा वापर करण्यात येतो. कर्मचाऱ्यांना अद्ययावत माहिती पोहोचवण्यात या ब्लॉगचे विशेष महत्त्व आहे. पुढचा पाचवा प्रकार आहे एकत्रित ब्लॉग. ब्लॉगच्या या प्रकारात व्यक्ती किंवा संस्था एकत्रित येतात. विशिष्ट हेतू समोर ठेवून लेखन केले जाते. या प्रकारच्या ब्लॉगचा वाचक वर्ग हा निश्चित असतो. संबंधित वाचकाला योग्य माहिती कशी द्यायची
याबाबतचे धोरण यामध्ये निश्चित केलेले असते. पुढचा 6वा आणि शेवटचा प्रकार आहे विषयानुसार ब्लॉग. या प्रकारच्या ब्लॉगमध्ये विषयानुरूप लेखन केले जाते. बागकाम, पत्रकारिता, प्रवास, साहित्य, आरोग्य इत्यादी विषयानुसार यामध्ये लेखन केले जाते. आता ब्लॉग लेखनातील महत्त्वाचे घटक, व्यक्ती आणि त्याच्या कृती. आता आपण ब्लॉगला मराठीमध्ये काय म्हणतो, तर आता या ठिकाणी या संदर्भामध्ये असणारे काही इंग्रजी शब्द इथे आलेले आहेत आणि त्याचा जो अर्थ आहे मराठीमधला तो इथे दिलेला आहे. इथला आता पहिला शब्द आहे ब्लॉग. ब्लॉगचा अर्थ आहे महाजालावरील नोंदवही, असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो आहे. त्यानंतर ब्लॉगर म्हणजे काय, तर मजकूर लिहिणारी व्यक्ती म्हणजे ब्लॉगर. ब्लॉगिंग म्हणजे काय, मजकूर लिहिण्याची पद्धती म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगोस्पियर म्हणजे काय, ब्लॉग वाचणारा वाचक वर्ग त्याला ब्लॉगोस्पियर असं म्हटलं जाते. ब्लॉग टूल्स म्हणजे काय, ब्लॉग तयार करण्याची साधने. टूल्स म्हणजे साधने, ब्लॉग टूल्स म्हणजे ब्लॉग तयार करण्याची साधने. त्यानंतर ब्लॉग पोस्ट म्हणजे काय, तर ब्लॉग पोस्ट म्हणजे ब्लॉग वरील लिखित नोंद, त्याला आपण ब्लॉग पोस्ट असं म्हणतो. आता ब्लॉग तयार करताना या ब्लॉगची निर्मिती प्रक्रिया कशी आहे. आता एवढी सगळी आपण त्याचा माहिती पाहिल्यानंतर आता आपल्याला आपल्या स्वतःचा ब्लॉग तयार करायचा आहे. आपल्याला आपल्या स्वतःची अनुदिनी तयार करायची आहे. तर मग ही अनुदिनी आपण आता कशी तयार करू शकतो. त्यासाठी आपला ब्लॉग तयार करताना सर्वप्रथम ब्लॉग लिहिणाऱ्या व्यक्तीचे गुगल मध्ये जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे. तर मुलांनो, तुम्हाला आता गुगल हा काय प्रकार आहे ते तुम्हाला माहिती आहे. या गुगलचा जो वापर आहे तो वापर आपण प्रत्यक्षामध्ये सर्वजण आपण तो करत असतो. आणि आता या गुगलमध्ये आपल्याला आपलं जीमेल अकाउंट अगोदर उघडावं लागते. आता हे जीमेल अकाउंट म्हणजे काय, ते कसं उघडतात, मला वाटते या बाबतीत सर्वच विद्यार्थ्यांना ती माहिती आहे. कारण आपण सर्वांनी आपलं जीमेल अकाउंट उघडलेलं आहे. कदाचित काहींनी अजूनही जीमेल अकाउंट जर उघडलं नसेल तर त्यांनी मात्र ते उघडून घ्यायचं आहे आणि ते उघडल्यानंतरच मात्र आपल्याला आपल्या या ब्लॉगची निर्मिती करता येते. आता ही निर्मिती करण्याकरता याच्या काही महत्त्वाच्या पायऱ्या आहेत, याचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला आपला हा जो ब्लॉग आहे तो निर्माण करता येतो. त्यामध्ये पाहता सर्वप्रथम इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.blogger.com हे जे संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ उघडायचं आहे. आता हे संकेतस्थळ उघडल्यानंतर क्रिएट युअर ब्लॉग यावर क्लिक करावे. तिथे मग तिथे लिहून क्रिएट युअर ब्लॉग यावर क्लिक करायचं आहे त्या अक्षरांवर. त्यानंतर आपला जीमेलचा गुगल अकाउंट पासवर्डने
त्याला लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर नवीन जे पुढे जे पेज येते आहे आपल्या मोबाईलवरच, जर समजा आपण मोबाईलवरून आपण आपला ब्लॉग तयार करत असू तर ह्या मुलांना ह्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला आपल्या मोबाईलवर तयार करता येतात. त्यानंतर पुढे जे काही नवीन पेज येते आहे त्या पेजवर टायटल म्हणजे जे शीर्षक आहे ते शीर्षक द्यायचं आहे. आता हे शीर्षक कसं द्यायचं आहे ते आपण शिकलेलो आहोत. अनुध्वनीची वैशिष्ट्य त्यातून पाहिलेलं आहे. समर्पक आणि आकर्षक शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे. आपला शीर्षक काय द्यायचं आहे त्याचा अगोदरच जो विचार आहे तो विचार आपण करून ठेवायचा आहे. मग आपण आपल्या ब्लॉगला एक आकर्षक शीर्षक दिलेला आहे व आपला ब्लॉगर ऍड्रेस तयार करावा. जो ब्लॉगर ऍड्रेस आहे तो त्याच्यावर आपण तो तयार करावा, ते आपण ते सगळं ते टाईप करावं. त्याच्यानंतर पुढे आपल्या ब्लॉगच्या मजकुराची मांडणी, सजावट, पार्श्वचित्र म्हणजे पाठीमागे दिसणारं चित्र यानुरूप बरेच पर्याय उपलब्ध असतात. आता आपण तुम्ही जेव्हा त्या प्रत्यक्ष ब्लॉगवर जाताल, तुम्ही ती ब्लॉगची निर्मिती करताल त्यावेळेला मात्र तिच्यामध्ये कोणकोणते पर्याय आहेत, अनेक पर्याय तुम्हाला ते त्या ठिकाणी दिसतात, तिथे ते उपलब्ध आहेत. मग आपला जो विषय आहे या आपल्या विषयानुरूप त्यातील योग्य पर्यायाची निवड तिथे आपल्याला करावी लागेल. त्याच्यानंतर न्यू पोस्ट ही निवड केल्यानंतर मग न्यू पोस्ट हा जो पर्याय आहे तो पर्याय आपण निवडावा, आपण त्यावर क्लिक करावं. त्यामध्ये शीर्षक, मजकूर, मजकुराची ठेवण तसेच छायाचित्रे समाविष्ट करण्याबाबतचे पर्याय असतात. आणि त्यांचा कल्पक जो वापर आहे तो वापर आपण करावा. ब्लॉगला आकर्षक व लक्षवेधी बनवावे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपला जो ब्लॉग आहे तो ब्लॉग आपण तयार करावा. आता कदाचित तुम्ही आता ही सर्व माहिती ऐकून सर हे तर खूप कठीण काम आहे. मुलांनो, हे काहीही कठीण नाहीये. आपण प्रत्यक्षात जेव्हा आपण आपल्या ब्लॉगची निर्मिती करतो आहोत त्यावेळेला आपण हे सगळे ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया करून पाहायच्या आहेत. तुम्हाला जर समजा येत नसेल, माहीत नसेल, तर ज्या व्यक्तीने ब्लॉग निर्माण केलेला आहे किंवा या संबंधीची ज्याला माहिती आहे असा तुमचा एखादा मित्र असेल त्याला तुम्ही सोबत घ्या आणि त्याला सोबत घेऊन प्रत्यक्षामध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग तुम्ही तुमच्या मोबाईलवर तयार करा. ब्लॉग निर्मितीची प्रक्रिया ही सतत अद्ययावत होत असते. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी त्यामध्ये जो काही बदल आहे त्या बदलांची तुम्ही ती माहिती सुद्धा त्यात घेतली पाहिजे.